आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। इस्लामचे धर्मप्रचारक मुफ्ती सलमान अझहरी नाटक 31 जानेवारीला जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरात एटीएसची कारवाई। गुजरात एटीएस अझहरींना घेऊन गुजरातला रवाना। अझहरींच्या अटकेनंतर समर्थकांकडून घाटकोपरमध्ये रास्ता रोको, पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी, जमाव करून दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीमार। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, घाटकोपर आणि इतर परिसरात शांतता, अझहरी समर्थकांच्या रास्ता रोकोनंतर पोलिसांचं नागरिकांना शांततेचं आवाहन। अब की बार भाजप तडीपार हाच राज्याचा नारा असायला हवा, उद्धव ठाकरेंची कणकवलीमधून भाजपवर टीका। आधी आग्र्याहून आक्रमण झालं, आता दिल्लीवरून आक्रमण होतंय। सिंधुदुर्ग मतदारसंघ जिंकण्यासाठी मोदींना शिवराय आठवले, आता दिल्लीवाल्यांना महाराष्ट्राचं पाणी दाखवण्याची गरज, ठाकरेंचा हल्लाबोल। शेवटची निवडणूक सांगून मतं मागतील, पण तुम्ही भावनिक होऊ नका, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला लगावत बारामतीकरांना आवाहन, तर सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करा, कार्यकर्त्यांची मागणी। उद्या लोकसभा निवडणुकीमध्ये मला कामाची पावती द्यायची असेल तर मी द्याल त्या खासदाराला मतदान करा, आजपर्यंत वरिष्ठांचा ऐकला, आता माझा ऐका, अजितदादांचं आवाहन। सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनाच सत्तेची गुर्मी, मोठ्यांचा अपमान करणं हे या सरकारचं धोरण, काकांच्या भरोशावर मोठे झाले आणि त्यांच्यावरच पलटले, नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला। अजित पवारांसोबत काम केल्याची लाज वाटते, ज्या माऊलीनं वाढवलं तिचंच कुंकू कधी पुसलं जाणार याची वाट पाहतायत, अजित पवारांच्या विधानावर जितेंद्र आव्हाड आक्रमक। खासदारकीच्या वेळेला जर मिठाचा खडा लागला तर आमदारकीच्या वेळेला मी वेगळा विचार करेन, अजित पवारांचं वक्तव्य, माझ्या शब्दाला साथ नाही तर त्यांच्यासाठी कष्ट कशाला, अजित पवारांचा सवाल। सुनेत्रा पवारांना बारामतीमध्ये उमेदवारी देण्याची अजित पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी, तर उमेदवार कुणीही असो फक्त मी समजून मतदान करा, अजित पवारांचं उत्तर। शिंदेंनी मला गुंड बनवल्याचं गणपत गायकवाड म्हणाले, आता मोदी गॅरंटी कुणाला पावणार, मेंढींना की भाजपा आमदाराला, गोळीबार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा सवाल। विकास कामांसाठी मोदी गॅरंटी आहे, शेकडो वर्ष लोकांना जे जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मंत्री शंभूराजे देसाई यांचं प्रत्युत्तर। नाव घ्यायचं होतं वैभव नाईकांचा उल्लेख झाला, उद्धव ठाकरेंचा वैभव म्हणण्याऐवजी भास्कर जाधवांकडून 3 वेळा उद्धव असा उल्लेख। उद्धव ठाकरेंचा धर्मांतर झालंय, नावही मुल्ला उद्धव ठाकरे आणि आता ही रक्त हिरवं, नितेश राणेंची ठाकरेंवर जहरी टीका। सरकारी मेडिकल कॉलेज होऊ नये यासाठी कोणी प्रयत्न केले, त्यांचा राज्याला काडीचाही उपयोग नाही, उद्धव ठाकरेंचं नाव न घेता नारायण राणेंवर निशाणा। नारायण राणे पदासाठी दारोदारी भीक मागतात, बाळासाहेबांचं भाकीत खरं ठरलं, भास्कर जाधवांची नारायण राणेंवर टीका। पक्ष फुटतोय हे मला कळत नव्हतं का, मिंध्यांच्या दाढीला पकडून खेचून आणता आलं असतं, पण नासके आंबे काढून फेकायचे होते, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात। सरकार पडणाऱ्यांच्या नाकावर टिचून आपला मुख्यमंत्री करून दाखवणारच, उद्धव ठाकरेंचं शिंदेंना आव्हान। सावंतवाडीचे मंत्री खाली मुंडी आणि पाताळ धुंडी, उद्धव ठाकरेंची मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका। ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये एका जरी व्यक्तीला आरोग्य सेवेसाठी 1 लाख रुपये दिले असतील तर मी पुन्हा उद्धव सेनेमध्ये जायला तयार, शहाजी बापू पाटलांचं वक्तव्य। सरकारमध्येच गँगवॉर नंतर घडल्यानंतर आता जे टरबूज होते ते आता चिराड झाले, उडी घालून केलेल्या करामती स्वतःवरच उलटल्या, गणपत गायकवाडांच्या घटनेवरून ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। ठाकरेंकडे आता पावसेनाही उरलेली नाही, निवडणुका तोंडावर असताना ठाकरेंना कोकणाची आठवण, भाजपच्या ट्विटर हँडलवरून उद्धव ठाकरेंवर टीका। कोस्टल रोड तयार नाही, मात्र श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाचा घाट, कोस्टल रोड पूर्ण व्हायला हवा होता, आदित्य ठाकरेंची टीका। बापलेकांची परिस्थिती केविलवाणी, दोघांचाही जीव मुंबई पालिकेमध्ये पोपटासारखा अडकलाय, तिथे कशाचंही उद्घाटन झालं की यांचा जीव गुदमरतो, गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना टोला। भाजप आमदार गणपत गायकवाडांसह 7 जणांच्या विरोधात अॅट्रॉसिटी दाखल, जमिनीच्या वादावेळी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप, शिंदेगडाचे महेश गायकवाड यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक। माझा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडे, मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं आणि काढायचं मुख्यमंत्री ठरवतात, भुजबळांचं वक्तव्य, तर राजीनामा मंजूर होईपर्यंत काम करावंच लागणार असल्याचीही प्रतिक्रिया। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा, शिंदेगडाच्या आमदारांना भुजबळांचं उत्तर, राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा, पण मराठ्यांच्या विरोधात बोलाल तर सोडणार नाही, जरांगेंचा इशारा। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर कॅबिनेट बैठकीला हजर कसे राहिलात, राऊतांचा भुजबळांना सवाल, राजीनाम्याचं नाटक असून भुजबळांच्या तोंडून फडणवीस बोलत असल्याचाही आरोप। भुजबळांकडून स्वतःच्याच सरकारवर संशय, फडणवीस आणि अजित पवारांना डॅमेज करण्याचा प्रयत्न, भुजबळ ज्या पक्षामध्ये जातात तो पक्ष संपवतात, जरांगेंचा हल्लाबोल।
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक. राज्यातील विविध विषयांवर चर्चा होणार. सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन. अजित पवार गटाची आज सकाळी 12 वाजता बैठक. छगन भुजबळांनी दिलेल्या राजीनाम्यावर चर्चा होणार. उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आज दुसरा दिवस. ठाकरे आज राजापूरमधल्या शिवसैनिकांशी संवाद साधणार. रत्नागिरीमध्ये सभा घेणार. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात आज सुप्रीम कोर्टामध्ये याचिका मेन्शन केली जाणार. सुनावणी घेऊन कोर्टानं लवकरात लवकर निकाल द्यावा. ठाकरे गट मेन्शन करणार. नाव माहीत नसलेलेही भारतरत्न झाले, त्यांच्यासोबत महात्मा फुलेंना का बसवायचं? महात्मा फुलेंना भारतरत्न देण्याच्या मागणीवर छगन भुजबळांचं वक्तव्य. 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपचं दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अधिवेशनाला विशेष महत्त्व. मुंबईमधल्या 6 लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक संपन्न. दररोज दिवसातील 18 तास काम करा. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ऑनलाईन बैठकीमध्ये आदेश. अयोध्येमधील राम मंदिरानंतर आता काशी आणि मथुरेतही मंदिराचा मार्ग मोकळा होईल. गोविंदगिरी महाराजांकडून विश्वास व्यक्त. कुंभारवाड्यामधल्या गोल देवळामधील आरती पुन्हा सुरू करण्यासाठी नितेश राणे आक्रमक. गोल देऊळ भागामध्ये सकल हिंदू समाजाकडून महाआरती. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये आता इलेक्ट्रिक कार असणार. मंत्री, राज्यपाल, मुख्य न्यायमूर्तींनाही इलेक्ट्रिक कार मिळणार. मंत्र्यांना 25 लाखांपर्यंतची इलेक्ट्रिक कार मिळणार. सिल्वासामधल्या ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आज मनसेमध्ये प्रवेश. शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हितेश मोरेंसह कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार ठाम. मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं संपावर जाण्याचा इशारा. रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता. वसईमध्ये बंद घरामध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये 3 मृतदेह सापडले. गॅस गळतीनं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. मुंबई आणि ठाणे ही 2 महानगर बोगद्यानं जोडण्यात येणार. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून 12 किलोमीटरचे 2 बोगदे खणली जाणार. बोरिवली ते ठाणे अंतर अवघ्या 20 मिनिटांमध्ये पार करता येणार. मुंबईत आता बांबूची लागवड. मुंबई पालिकेकडून शहरे हरितकरणाचा प्रकल्प. येत्या आर्थिक वर्षामध्ये प्रकल्प सुरू होणार. मुंबईतील रस्त्यांच्या महानिविदेमधील केवळ 11 रस्त्यांची कामं पूर्ण. 2023 मध्ये काढण्यात आलेल्या निविदेच्या कामांपैकी केवळ 11 रस्त्यांची कामं पूर्ण झाल्याचं पालिकेकडून अर्थसंकल्पामध्ये जाहीर. महावितरण ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती. केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यामुळे ग्राहकांचा जाच. महावितरण आणि बेस्टला वीज वितरण सुधारणा निधी मंजुरीसाठी जाचकटी. दैनंदिन जीवनामधल्या नागरी समस्या सोडवण्यासाठी #वेकअप पुणेकर लोक चळवळ आजपासून सुरू. अभियानामध्ये समस्यांवरील उत्तरेतही पुणेकरांकडूनच जाणून घेऊन संबंधित विभागाकडे मांडून त्यावर उपाययोजना केल्या जाणार. आगामी आर्थिक वर्षासाठी मिळकत करामध्ये वाढ न करण्याचा पुणे महापालिकेचा कर आकारणी आणि कर संकलन विभागाचा प्रस्ताव. प्रस्तावावर स्थायी समितीच्या पुढील बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता. पुण्यात रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांवरील कारवाई तीव्र. दररोज सरासरी 6 लाख रुपयांचा दंड वसूल. गेल्या महिन्यामध्ये तिकीट तपासणी दरम्यान 11,859 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कुलसचिव पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू. अर्ज सादर करण्यासाठी 23 फेब्रुवारीपर्यंतची मुदत. गुजरात राज्यातून होणाऱ्या गुटखा तस्करीवर कारवाई. 14 लाखांचा गुटखा जप्त. शहादा पोलिसांची गुटखा तस्करीवर कारवाई. धुळ्यामध्ये 86,000 कुटुंबाचं मराठा सर्वेक्षण पूर्ण. महापालिका प्रशासनाची माहिती. नंदुरबारमध्ये जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या 21 जागांसाठी निवडणूक. सूतगिरणीसाठी 24 फेब्रुवारीला मतदान आणि 25 फेब्रुवारीला मतमोजणी. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न. नंदुरबार जिल्हा वाहतूक शाखा आणि शहादा पोलिसांकडून वाहनांची तपासणी. 170 वाहनं जप्त. 76,000 रुपयांचा दंड. धुळे जिल्ह्यामध्ये पोलीस ऍक्शन मोडवर. नाकाबंदीमध्ये 255 जणांवर कारवाई. 64 लाखांचा दंड वसूल. नंदुरबारमध्ये भाजपच्या वतीनं गाव चोलो अभियानाला सुरुवात. जिल्ह्यामधील मंत्री या अभियानामध्ये सहभागी होणार. मतदान वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न. नंदुरबारच्या विसरवाडीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. मंदिरामधील दानपेटी फोडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. जळगावमध्ये बदली झालेल्या पोलीस अधीक्षकाला मिरवणुकीच्या माध्यमातून निरोप. फुलांचा वर्षाव. बँड पथकातून पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नवी मुंबईतील शिरवणे गावामध्ये प्लास्टिकच्या दुकानाला भीषण आग. आगीमध्ये दुकानातील संपूर्ण माल जळून खाक. जळगावच्या अमळनेरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. धुळे जिल्ह्यामध्ये कमी पावसाचा कापूस पिकाला फटका. कापसाला कमी भाव भेटल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 1,37,00,000 सोनं जप्त. पॅनकेक पावडरमध्ये सोन्याची पूड मिश्रित करून तस्करी.
धुळे जिल्ह्यामध्ये 302 गावांसह 39 वाड्यांमध्ये पाणी टंचाईची झळ. पाण्यासाठी प्रशासनाकडून 9,76,00,000 लाखांचा टंचाई आराखडा तयार. मीरा भाईंदरमध्ये भव्य कलश यात्रा. आमदार गीता जैन यांच्याकडून रामकथेचं आयोजन. कलश यात्रेमध्ये महिलांचा मोठा सहभाग. वंचित आघाडी आगामी निवडणुकांसाठी मैदानामध्ये उतरली. वंचितच्या प्रचाराची नागपुरातून सुरुवात होणार. आंबेडकर 7 फेब्रुवारीला शेतीविषयक ब्ल्यू प्रिंट सादर करणार. 7 फेब्रुवारीनंतर राज्यामध्ये ठिकठिकाणी सभांचं नियोजन. गोंदियामध्ये काँग्रेसच्या महिला मेळाव्यामध्ये तुफान गर्दी. जवळपास 5,000 महिलांची मेळाव्यामध्ये उपस्थिती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अभिनेत्री निशिगंधा वाड आणि आमदार प्रणिती शिंदे मार्गदर्शन करणार. गडचिरोली जिल्ह्यामधल्या नक्षली संवेदनशील वांगेतुरीमधील नवनिर्मित पोलीस ठाण्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. हे पोलीस ठाणं नव्हे तर विकासाचं द्वार असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद यात्रा विदर्भातून मराठवाड्यामध्ये दाखल. अंधारेंचा जनतेशी विविध मुद्द्यांवर संवाद. जळगावमध्ये भुसावळ आणि बोदवड शेतकरी संघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपन्न. एकूण 90% मतदान झाल्याची माहिती. 15 जागांसाठी 30 उमेदवार रिंगणात. परभणीमध्ये जिल्हा नियोजनाच्या रखडलेल्या निधीवरून भाजपा आमदार मेघना बोर्डीकर आक्रमक. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि राष्ट्रवादीच्या माजी आमदार भामळेंवर आमदार बोर्डीकर संतापल्या. बंजारा समाजाचा SC/ST प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी जनजागरण रथयात्रा काढण्यात येणार. बंजारा सेवा समितीचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांची माहिती. बुलढाण्यामध्ये कोळी महादेव समाजाच्या आरक्षणात लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिराचं आयोजन. हजारो नागरिकांना महाआरोग्य शिबिराचा लाभ. नागपूरमध्ये हिंदू जनजागृती समिती आणि मंदिर न्यासाची बैठक संपन्न. मंदिरामध्ये वस्त्र संहिता लागू करण्यासोबत 500 मीटर परिसरामधील मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याबाबत ठराव मंजूर. धुळ्यामध्ये मराठा आरक्षणाच्या सगळे सोऱ्यांच्या अधिसूचनेला ओबीसी बांधवांचा विरोध. शहरामधील गांधी पुतळ्याजवळ एकत्र येत नोंदवल्या हरकती. गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार. आमदार जयकुमार रावल यांची पत्रकार परिषदेमधून माहिती.